अवयव पद्धत. हा ठीक आहे. अवयव पद्धतीनं आपला एक भाग राहिलेला आहे की अवयव पद्धत तिने आपल्याला काय काढायची आहे, मसावी काढायची आहे. आता उदाहरण काय आहे ते 12 आणि 24 या संख्येची जी आहे आपल्याला काय काढायची आहे, मसावी काढायची आहे. आता ही मसावी काढत असताना आपल्याला काय करायचं, तुमच्या समोर मी दोन्ही अवयव पद्धत आपण विभाजक पद्धती बघितलेली होतीच. या ठिकाणी विभाजक मध्ये आपण बघितलं, समजा 12चे विभाजक जर आपल्याला पाडायचे तर 1ने भाग जाईल, 2ने भाग जाईल, 3ने भाग जाईल, 4ने भाग जाईल, 6ने भाग जाईल आणि 12ने भाग जाईल. ओके, हे 12चे सर्व विभाजक आहे. विभाजक म्हणजे या सगळ्या संख्येने काय आहे, 12ला भाग जाणे. त्यानंतर आता आपण 24 घेतले. या ठिकाणी आपण 24 या ठिकाणी 24चे जर आपण अवयव बघितले किंवा त्याचे विभाजक जर बघितले, बघा 1ने जाईल, 2ने जाईल, 3ने जाईल, 4ने जाईल, 6ने जाईल, 8ने जाईल, त्यानंतर किती जाईल, 12ने जाईल, त्यानंतर किती जाईल, अजून 24ने जाईल. हे सर्व जे आहे हे सर्व बघा या प्रत्येक संख्येला आपण बघितलं 12 दुने 24 एक 24, 12 दुने 24, नंतर 8 त्रिक 24, 6 चौक 24, 4 सक 24, 3 8 24, नंतर 12 दुने 24, 24 एक 24. म्हणजे प्रत्येक संख्या जी आहे ती याची विभाजक आहे. मग आपला मसावी काय सांगते, या ठिकाणी मत म्हणजे मोठ्यात मोठा, सा म्हणजे सामायिक किंवा सारखा, वि म्हणजे विभाजक, मोठ्यात मोठा सारखा. मग याच्यामध्ये बघा बरं, मोठ्यात मोठा सारखा कोणता दिसतोय, 12 दिसतो. म्हणून 12 ही जी काही संख्या आहे या ठिकाणी 12 ही याची काय झाली, मसावी. राहू दे 12 ही त्याची काय आहे, मसावी आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता दुसरी एक पद्धती बसू दे, त्याला बसायचं असेल तर. त्यानंतर आता आपल्या या ठिकाणी बघा दुसरी पद्धती आहे 12 आणि 24. ही तुम्हाला येते, तुम्हाला माहिती आहे, आपलं फक्त लक्ष द्यायचंय. आता काय करायचंय, मसावी करत असताना बघायचंय आपल्याला बघायचंय. बस बेटा खाली, बस बाबा इथं बस. शुभ्रा कोण आहे, तू आहे ना, हा तू जवळ बस, जवळ बस, तुझी दिदी नाही बस, चल जायचंय वाटतं वर्गात बस बेटा. हा चला, मग 12 आणि 24 ही जी काय आहे ही सुद्धा आपण अवयव पद्धती आहे. ही सुद्धा एक इथं विभाजक झाली. या ठिकाणी अवयव पद्धतीने बघायचं असताना आपण बघायचं की बा आपल्याला या ठिकाणी जे आहे तर आपल्याला कशाने भाग जाईल, ती जेवती ती, तर तिला इथं इच्छा झाली जेवायची, म्हणजे मला वर्ग जायचं, जेवता मग तिला. वेळ नका घालू, चला जेवते. हा चालू आहे का बंद आहे, ओके चला मग. हा काय हा, मग या सगळ्या आल्या वेगवेगळ्या पद्धती आहे. मग सगळे आपण नाही काढलं का, 2 पद्धतीने तेच आहे अवयव पद्धती. हे काय आता या अवयव आपण हे विभाजक पद्धतीने सुद्धा किती निघाली, 12. यानं सुद्धा 12 आली पाहिजे, 12 येईल, वेगळी येणार नाही. चला मग आपल्या या ठिकाणी काय करायचंय, आपल्याला बघायचंय की 12 आणि 24 या संख्येला कोणत्या संख्येने 100% भाग जातो, किंवा त्या संख्या या ज्या 12 आहे आणि 24 आहे या कोणत्या पाड्यात आहे आपल्याला बघायचंय. बघत असताना सर्वांनी लक्ष द्या. आपण काय करूया, 2च्या पाड्यामध्ये 2ने भाग जाईल. सांगायचं तात्पर्य काय, 2ने पूर्ण भाग जातो. बघा बे किती 12 होईल, बे सक 12. ओके, आता बे किती 24 होईल, किंवा मग असा भाग जातो बघा, बे दुने आणि बे एक, म्हणजे 12 दुने 24 ही भाग देण्याची पद्धत आहे. ओके समजतंय.
चला त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा करायचंय. पुन्हा या ठिकाणी 6ला या 6ला आणि 12ला कशाने भाग जाईल? तो 2 आणि या ठिकाणी पूर्ण भाग जाईल. बघा हा बरोबर. बे त्रिक आणि बे किती 12? बे सक 12. हा आता खास लक्ष याच्यासाठी द्यायचं आपला की नेमकं आता इथं कसा भाग द्यायचा आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणी जर बघितलं तर बेने भाग देऊ शकतो. बेने या ठिकाणी 3ला भाग जाणार नाही म्हणून 3 जसे तसे बे त्रिक. ओके. आता कशालाच भाग जाणार नाही, कशालाच भाग जाणार नाही या ठिकाणी. मग कशालाच भाग जाणार. आता मग अवयव कोणते गड्या? हा ओके. बघा मग आपलं या ठिकाणी आता अवयव बघा. आपण अवयव लिहूयात. अवयव. या अवयवामध्ये बघा 1 2 3. ठीक आहे. त्याच्यानंतर मग या दोनाचा एक अवयव घ्यावा लागेल. बघा या दोनाचा एक अवयव घ्यावा लागेल. या 3चा एक आहे. बघा ह्या 2चा एक घेतला, हे 2. या 3चा या 2 3 खालचे राहिलेले. या 3चा एक अवयव घेतला, जोडी नाही तर. आता काय राहिलं उरले याच्यामध्ये? हे अवयव घेतले आपण. याचा दोघाचा एक घेतला, जोडी पाहिजे अवयव घेण्यासाठी. याचा अवयव घेतला, या 2 आहे म्हणून याचा एक अवयव, दोघांची एक जोडी घेतली. आता काय उरलं पाहिजे? तर यामध्ये उरले त्याचे काही 2 उरलेले आहे इकडचे डोळ्याने आपल्याला दिसतात. या 2ची आपण जोडी घेतली नाही ना. बघा ना त्याकडे. मग 2ला जोडी नाहीये म्हणून या ठिकाणी 2 जसे तसे घेऊन टाकायचे असतात. ठीक आहे. मग हे घेऊन टाकल्यानंतर बघा बरं करा बरं याचा गुणाकार किती होतो? बेत्रिक आणि 6 दुने 12. म्हणजे मग 12 बघा इथं या ठिकाणी या उभ्या पद्धतीने केल्यानंतर 12 मसावी आली आणि या ठिकाणी विभाजक पद्धतीने जरी केली तरी सुद्धा आपली 12वीच मसावी आली. एक लक्षात ठेवा. म्हणून मसावी बरोबर या ठिकाणी किती आली आहे? 12 आली. मसावी.